सर्वप्रथम सगळ्यांना दंडवत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे काकाजी व आदरणीय पूजनीय श्री दुधारे काकाजी यांनाही दंडवत आणि ज्यांच्यामुळे जास्त बोलण्याचे जे धाडस करीत आहे ते म्हणजे आमचे भाऊ आदरणीय भाईदेव मुनी बाबा. त्यांचा आमच्या इथं येण्याचा बऱ्याच वेळा योग आला आणि मेन म्हणजे त्यांच्या हस्ते माझे सासरे म्हणजे आमचे दादा यांना संन्यास विधीचाही योग आला. भाऊंमुळे आम्हाला परमेश्वर समजला आणि ज्ञान परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी त्यांनी ज्ञान दिले आणि आज ते ज्ञान घेऊनच आम्ही जे बोलण्याचं धाडस करत आहे त्याबद्दल जर चुकले तर मला क्षमा करावी. मी आज छोटीशी वेळा सांगत आहे. तुम्हा घृणा त्यागो. एक दिवस स्वामींचं वास्तव्य खडकोली येथे होतं. तेथे पूजनीय आचार्य माती काम करीत होते आणि ते करीत असताना त्यांना खूप भूक लागली आणि ते जेवायला आले आणि त्यावेळेस भिक्षेमध्ये हरभरे जास्त यायचे. ते हरभरे घेऊन ते जेवायला बसले आणि तेथे अपोलोही होते. आचार्य त्यांना म्हणाले, अपोलो या आपण जेवू. ते दोघे जेवायला बसले. गोसावी आतल्या ओट्यावर आसनस्थ होते. स्वामी म्हणाले, अशा चण्यांसोबत तेल हवे. स्वामी बाईसांना म्हणाले, बाई तुमच्याकडे तेल आहे का? बाईसा म्हणाल्या, नाही जी. त्यावेळेस स्वामी पूजनीय आचार्यांना म्हणाले, भटो पलीकडच्या दिव्याचे तेल घ्या. भटांनी ते तेल घेतले. अपोलोने ते तेल घेऊन घास घेतला आणि त्यांना वांती झाली, पण आचार्य मात्र जेवतच राहिले. स्वामी अपोलोस म्हणाले, का ग तुम्ही पिडले? घास घेतला आणि उलटी झाली. असे अन्न भटांना मानवते. तुम्ही महात्मे आहात, तुम्हास घृणा त्यागू व्हावे की. महात्म्यांनी अन्नाची घृणा करू नये असे स्वामींनी सांगितले. दंडात मी जर चुकल्यास मला क्षमा करा. दंडवत प्रणामताई. या ठिकाणी आपल्या समोर ज्या परमार्ग सेविका आपले मनोगत व्यक्त करते यांचं विशेष सांगतो. सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाची प्रथम शाखा महिला शाखा ही गोळेगावमध्ये या सर्व महिलांनी ओपन केली. त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि इथं शाखा ओपन करून थांबले नाही, पद वाटून थांबले नाही, तर त्या गोळेगावमध्ये त्यांनी मंदिराची उभारणी केली. सभामंडपाचं आता काम चालू आहे. येणाऱ्या साधू संतांची सर्व सेवा ते करत असतात. त्यानंतर वेगवेगळ्या अंतरताईंनी सांगितलं की एक मनीषाताई यांना त्यांनी बोलून 10 दिवसाचं सत्र त्यांनी घेतलं. आता ते सर्व महिला अभ्यास तर करताय, स्वतः अभ्यास करता आहे, स्वतः आचरण करताय आणि आता येणाऱ्या काळात ही धर्म प्रचार प्रसारासाठी या सर्व महिला उभ्या राहणार आहे. आता तुमच्यासमोर या महिला येत आहेत. ह्या महिला कधीही स्टेजवरती उभ्या राहू शकत नव्हत्या, नाव सांगू शकत नव्हत्या. आज तुमच्या समोर येत आहे आणि चांगल्या प्रकारे बोलतोय. आपण टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचा उत्साह वाढवायचा आहे. यानंतर परमार्ग सेविका वनिताताई यांना मी विनंती करतो. यानंतर योगिताताई यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार मांडायचे. मागते मी चक्रधरा तुम्हा एक दान द्यावे. मागते मी चक्रधरा तुम्हा एक ध्यान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे काकाजी. आज या कार्यक्रमाला 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा काकाजींना माझा दंडवत प्रणाम. त्याचप्रमाणे आमचे प्रेरणास्थान आधारस्थान ज्यांनी आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशापर्यंत जाण्याची प्रेरणा दिली, आम्हाला आधार दिला, आमचे परमपूजनीय परम आदरणीय ईश्वर भक्त भाईदेव मुनी बाबा यांनाही मी दंडवत प्रणाम करते.
गोळेगाव या आमच्या वस्तीवर भाऊंचा पहिला सत्संग झाला. आम्हाला महानुभव पंथ म्हणजे काय याची अजिबात ओळख नव्हती. नाम म्हणजे काय फक्त आम्हाला गुरुनी 5 नाम आमच्या कानात सांगितले, पण त्या नामाचं महत्त्व काय, परमेश्वर काय हे आम्हाला कधीच माहीत नव्हतं. आणि एक मेन प्रसंग म्हणजे माझं लग्न 22 मार्चला झालं आणि 23 मार्चला मी उपदेश घेतला. देव म्हणजे काय हे मला काहीच माहीत नव्हतं. आमचं 35 माणसांचं कुटुंब होतं. चेअरमन दादा हेच आमचे सासरे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची आता दीक्षा झाली होती आणि ते सरलेले. तसेच सर्वत्र सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे अध्यक्ष किरण दादा, त्याचप्रमाणे नांदेडचे रणजित दादा आणि आमचे धीर कृष्णा मुदगुल यांनी आम्हाला आज प्रेरणा देऊन या स्टेजपर्यंत बोलण्याची ताकद दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानते. आज मी तुम्हाला परमेश्वराच्या नामामध्ये किती ताकद आहे हे एका छोट्याशा लीळेतून सांगणार आहे. लीळेचं नाव अपोलो अनुसरण कथन. अपोलो हे स्वामींच्या सहवासामध्ये नेहमी राहायचे, उठायचे, बसायचे. स्वामींचा सहवास त्यांना खूप आवडू लागला आणि हे बघून महदाईसांना खूप आनंद व्हायचा. तसे ते स्वामींजवळ बोलून पण दाखवायच्या. परंतु स्वामी त्यांना म्हणायचे, बाई हे काही काळापुरतेच आहे, कारण अपोलो हे पुढं काय करणार होते हे स्वामींना ज्ञात होतं. आणि हे ऐकून महदाईसांना खूप दुःख वाटले. त्या घाबरल्या आणि मग त्यांनी स्वामींचे श्रीचरण धरले, स्वामींना विनंती केली आणि मग स्वामी त्यांना म्हणाले, बाई जा, अपोलोंना तुमच्यापासूनच गोमटे लाभेल. असे म्हणून स्वामी उत्तरपंथी निघून गेल्यानंतर अपोलो हे देवी देवतांची भक्ती करू लागले. आणि हे महदाईसांना कळताच महदाईसा त्यांना समजावण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांच्या उंबरठ्यावर पाय ठेवताच त्यांना अपोलोंच्या देवाऱ्यामध्ये अन्य देवदेवतेंची पूजा पाठ दिसले आणि त्यांच्या तोंडातून एकच उद्गार निघाले, जय श्री चक्रधरा. हे उद्गार ऐकताच अपोलोंना आध्यात्मिक जाग आली आणि आपण काय करत आहोत हे त्यांना समजले. त्यांनी आपले ते बाडविस्तार गुंडाळून एका पाटीमध्ये भरून गंगेच्या तीरी नेऊन टाकले आणि महदाईसा अपोलोंना भटांकडे आचार्यांकडे घेऊन आल्या आणि त्यांना नागदेवाचार्यापासून बोध झाला. मला एवढेच सांगायचे आहे की परमेश्वराच्या नामामध्ये इतकी ताकद आहे की हे नाम अपोलोंच्या कानी पडताच त्यांना आपण काय करत आहोत काय नाही हे त्यांना समजले. त्याचप्रमाणे आम्हाला देखील आमच्या गोळेगावला भाऊंसारखे एक प्रखर असं व्यक्तिमत्व लाभलं आणि आज त्यांच्यामुळे आम्ही इथं येऊन पोहोचलो. मी कधीही स्टेजवर बोललेली नाही, आज पहिल्यांदाच बोलले. त्याचं प्रेरणास्थान म्हणजे आमचे भाऊच आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वर काय आहे, देव काय आहे, देव कसा ओळखावा, परमेश्वर आपल्याला कशाने होईल, नामाने स्मरणाने होईल, हेच आमच्यापर्यंत आमच्या मनामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बीजामध्ये रोवलं तर ते आमच्या भाऊंनीच. आणि भाऊंनी आमच्या गोळेगावला जे ज्ञान दिलं त्याचं मी एवढंच सांगू शकते की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, पुढे चालवू आम्ही हा वारसा, पुढे चालवू आम्ही हा वारसा. काही चुकले असत माझी मला परत करा. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण काही चुकलंच नाही, त्यामुळे तुम्हाला काय परत करणार. आणि आपण जे ज्ञान दिले आम्हाला ते आम्ही परत करू शकत नाही, कारण ज्याप्रमाणे पूज्य महदाईसांनी आपल्यासाठी प्रार्थना केली त्याप्रमाणे भविष्यातले आम्ही तुमचे आपलो आहे, आम्ही तुमचे भाऊ आहे. आमच्या जीवनात जरी आमची वाट चुकली तर आमच्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आणि आमचंही आपल्यासारखं अनुसरण घडलं पाहिजे. रणजित भाऊ असेल, मी असेल, कृष्णा दादा असेल, अनिल दादा असेल, नितीन दादा असेल, आम्ही सर्व तुमचे भाऊ आहे आणि आमच्यासाठी जरूर तुम्ही प्रार्थना करा. खूप छान लीला सांगितली. एका लीळेतून तुम्ही फार महत्त्वाचं या ठिकाणी विषय मांडला. मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यानंतर पुढच्या मार्गसेविका सौ सरलाताई
यांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार मांडण्यासाठी यायचे. ठीक आहे. यानंतर परमार्ग सेविका ज्यांचं विशेष सांगायचं म्हणजे हे सर्व महिला ना, यांचं विशेष मी पहिले तुम्हाला सांगतो. हे सर्व शेतकरी कुटुंबातील महिला आहे. तुम्ही आता त्यांच्या अंगावरती एवढ्या महागड्या साड्या बघत असेल तर तुम्हाला असं वाटून देऊ ना की या सगळ्या शिकलेल्या किंवा यांना शिकलेल्या आहे, पण घरची परिस्थिती सर्व शेती काम सांभाळावं लागतं. ते पण 2 एकर किंवा 3 एकर नाही, 10-10, 20-20 एकर शेती आहे आणि सर्व बागायत शेती आहे आणि घरातलंही बघायचं, बाहेरचं बघायचं आणि एवढं करून त्या अध्यात्माला वेळ देतात, ज्ञानचरित्र समजून घेण्यासाठी वेळ देतात, सूत्रपाठ समजून घेण्यासाठी वेळ देतात. या ठिकाणी गोळेगावचे पुरुष पण आलेले, ते पण आता ह्या महिलांचा त्यांनी आदर्श घेतला. ह्या महिला सर्व अभ्यास करायला लागल्या, त्यांचं बघून सर्व पुरुष सुद्धा आता अभ्यास करायला लागले. काल जे अनिल दादा आले होते, जे बोलले ते गोळेगावचेच होते. शरद दादा बोलले ते गोळेगावचेच होते. संदीप दादा बोलले ते गोळेगावचे. सरपंच दादा बोलले हे सर्व गोळेगावचे. आणि या सगळ्यांनी गावामध्ये एक सर्व समूह तयार केलेला आहे. फक्त परमेश्वर अध्यात्माचा समूह, धर्म क्रांतीचा समूह, धर्म प्रचार प्रसाराचा समूह, धर्म आचरणाचा समूह. कारण ज्या गावामध्ये पहिले 70% 80% लोक उपदेशी होते, आता त्या गावाची परिस्थिती अशी आहे जिथं चांगले साधू लाभले नाही, गुरु लाभले नाही, ज्यांनी त्या निस्वार्थ ज्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं नाही, अशा गावामध्ये आजची परिस्थिती अशी झालेली जिथं 70-80% लोक उपदेशी होते, तिथं आता फक्त 20 ते 30% लोक उपदेशी राहिलेले. आणि हे वास्तव आहे, हे तिथले वासनिक नामधारक सगळे कबूल करतात. पण ह्या गोळेगावची परिस्थिती वेगळी झाली. इथं चांगले मार्गदर्शन लाभले आणि यांनी सुद्धा ते स्वीकारलं, यांनी सुद्धा प्रगतीच्या दिशेकडे पाऊल टाकलं. म्हणून जिथे 20% उपदेशी वासनिक होते, तिथे आता 80 ते 90% पर्यंत म्हणजे जवळजवळ 100% गाव पूर्ण उपदेशी झाले. ही प्रेरणा, हे सर्व कार्य परमपूज्य भाईदेवमणी बाबांनी वास्तविक अवस्था असल्यापासून हे कार्य केलं. जर एखादा तळमळीने आपण धर्मकार्यासाठी उभं राहिलं तर काय क्रांती होऊ शकते, हे जिवंत उदाहरण म्हणजे गोळेगाव आहे. असं हे कार्य आपल्याला या कार्यक्रमातून हेच घेऊन जायचंय की संपूर्ण महाराष्ट्रावर छोट्या छोट्या खेड्यात जाऊन आपल्याला हे धर्मकार्य करायचंय. कारण बाबांनी सांगितलंय आपल्याला की परमेश्वराचं दास्य कोणतं मोचक आहे, धर्मसेवा. आता परमेश्वर भेटतील. सकाळी आपण पूजावर ऐकतो की बाईचा देवाचे कसे श्रीचरण प्रक्षालन करायच्या, देवासाठी कसं पुष्प देवाला अर्पण करायचे, देवाला गंध कशा लावायच्या, त्यानंतर देवाला विडा कशा द्यायच्या. प्रत्यक्ष श्रीमूर्ती होती समोर, म्हणून प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं सगळ्यांनी शवादाशी केलं. आपण अभागी, आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं संविधान लाभलं नाही. प्रत्यक्ष तशी बाईसांसारखी आचार्यांसारखी सेवा आपल्याला घडली नाही. पण आज त्याच वाचलेली, त्या तळमळीने पत्रवळी उचलण्यापासून तर स्टेजवरती प्रवचन देण्यापर्यंतची कोणतीही सेवा आपल्या वाट्याला आली तर ते परमेश्वराचं दास्यच आहे आणि तेच तुम्हाला प्राप्तीला घेऊन जाणार आहे. म्हणून जीवनामध्ये कुठेही कोणतीही सेवा तुमच्या वाट्याला आली तर बिलकुल मागे पुढे पाहू नका. सर्वस्वपणाला लावा, निस्वार्थ भाव ठेवून ती सेवा पार पाडा. ईश्वर नक्कीच तुम्हाला प्रेरणादान देतील. यानंतर मी परमार्ग सेविका संगीताताई मुरगुल यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडायचे. माईक वरती टाक. खालचा माईक, बरोबर खालचा माईक, खालचा माईक, खालचा माईक. सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ द्वारा आयोजित पंचवर्ष तत्पूर्ती नामस्मरण व आचरण सोहळा. आलेल्या सर्वच नामधारक वासनिक उद्देशी साधू संत मंडळींना माझा दंडवत प्रणाम. तसं पाहिलं तर माझी इथं बोलण्याची योग्यता नाही. एवढ्या मोठ्या साधू महंतांसमोर परमपूज्य परमहंत श्री तपस्वीराज बाबा पंजाबी तसेच आमचे प्रेरणास्थान भाऊ म्हणजेच आत्ताचे परमपूज्य परमहंत भाईदेवमुनी बाबा यांना सर्वांना माझा प्रथमतः दंडवत प्रणाम.
जे काही म्हणजे आपले विचार मांडले, आम्हाला या धर्माची अजिबात ओळख नव्हती. कारण का तर आम्ही आमच्या माहेरी आम्ही वारकरी संप्रदायातून आलेलो, त्याच्यामुळे आम्हाला या पंथाची ओळखच नव्हती. मुळातच देवपूजा कशी करावी, देवपूजा करताना काय म्हणावं हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. देवांना निद्रा कशी देतात याची आम्हाला ओळख नव्हती. ते आम्हाला दयाळमणी बाबा जेव्हा आले त्यांनी एक शिबिर घेतलं होतं लहान मुलांसाठी, आणि देवपूजा करताना काय म्हणायचं त्यांनी तिथं रणजित दादा पण होते त्यावेळेस, त्यांनी आम्हाला त्यावेळेस मार्गदर्शन केलं. आणि वासनिक दशेत असताना दर शनिवारी भाऊ गोळेगावला दर शनिवारी स्वतःच्या स्वखर्चाने यायचे आणि अगदी आंतरिक तळमळीने आम्हाला या देवा म्हणजे मानव पंथाविषयी मुळातच आम्हाला काही माहितीच नव्हती. त्यामुळे जर खरं आमचा अज्ञान दूर केला असेल तर आमचे प्रेरणास्थान जसा एखाद्या लोखंडाला गंज येतो व त्याला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोन्यात रूपांतर होतं, त्याचप्रमाणे आमच्या जीवनाचं जर अज्ञान दूर केलं असेल आणि सोन्यात रूपांतर केलं असेल तर ते आमचे परमपूज्य परमहंस बाबा यांनीच केलं. आमच्या जीवनामध्ये जो काही अंधकार होता, अज्ञान होतं, ते त्यांनी म्हणजे आम्हाला इतर देवी देवतांविषयीचं आम्हाला जीव देवता प्रपंच परमेश्वर यातील काहीच फरक माहीत नव्हता. परंतु या बाबांमुळे जीवामधील दोष, देवतांमधील वर्ग म्हणजे ती घटक, त्याच्याविषयी माहिती, परमेश्वराविषयी माहिती, देवतांविषयी या सर्व चारही वर्गांविषयी जीव देवता प्रपंच परमेश्वर यांच्याविषयी सर्व काही आम्हाला भाऊंनी त्यांचे जे सत्संग होतात आणि ऑलरेडी त्यांनी जे 8-8 दिवसांनी जे सत्संग घ्यायचे त्यातूनही त्या सत्संगातून आम्हाला बरीच काही माहिती मिळाली. आणि त्यांनी वासनिक दशेत असतानाही खूप काही सत्संग घेतलेले आहे. ते जर आपण रेग्युलर ऐकले तर आपले खूपसं काही म्हणजे जीवनामध्ये असले काही प्रश्न असतात ते आपले दूर होतात. किरण दादा तसेच म्हणजे सकाळी आम्ही निघालो, आत्ताच मगाशी ताईंनी सांगितलं, आम्ही जेव्हा द्वारकेला आलो तेव्हा कृष्णदादा म्हणजे सर्व वासनिक मंडळ यांच्या वतीने सर्व काही सेवा आम्हाला कृष्णदादांकडून उपलब्ध झाली व तिथे आम्हाला घेण्यासाठी ते आले. त्यामुळे म्हणजे आमच्या समस्या ज्या काही समस्या आल्या असतील ते या मंडळाच्या वतीने आमच्या दूर होत गेल्या. तसंच काही सांगायचं झालं तर बाबांविषयी बाबांनी प्रथमतः आम्हाला या कलियुगाचं तत्वज्ञान म्हणजे कलियुगाचा धर्मग्रंथ सूत्रपाठ याच्याविषयी माहिती दिली. तसंच मगाशी सीताताईंनी सांगितलं त्यांनी लीळाचरित्र ते पण आम्हाला उपलब्ध करून दिलं. मुळातच आम्हाला म्हणजे आम्ही होतो पण आम्हाला या धर्माचं काही माहितीच नव्हतं. आम्ही इतर म्हणजे वारकरी संप्रदायातून आले असल्यामुळे आम्ही तोही पंथ अगदी कट्टर पद्धतीने पाळत होतो. परंतु जेव्हा आम्हाला या धर्माची जाण झाली तेव्हा आम्ही तो पूर्णपणे सोडून एकनिष्ठतेने हा धर्म आचरला आणि म्हणजे आमच्या मुलांवरही त्याचे संस्कार भावामुळे घडले. आता म्हणजे मी एक लीळा सांगत आहे. चांगदेव भट्ट व ढगले यांना सर्वज्ञ दत्तात्रय प्रभूंचे निरूपण करीत होते. दत्तात्रय प्रभूंविषयी महिमा निरूपण करत होते. निरूपण करीत असताना ते दत्तात्रय प्रभूंविषयी सांगताना स्वामी म्हणाले की दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होताच मोक्षाची प्राप्ती होते. दत्तात्रय प्रभूंचे दर्शन हे अमोघ किंवा हे ऐकल्याबरोबर चांगदेव भट्ट व टकले यांना आम्हालाही दत्तात्रय प्रभूंचे दर्शन व्हावे असे त्यांना वाटले व त्यांनी तशी विनंती सर्वज्ञांकडे केली. मग सर्वज्ञ त्यांना म्हणाले ते तुम्हाला दर्शन का म्हणून देतील. तेव्हा त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती केली की तुम्ही विनंती केली दत्तात्रय प्रभूंना तर ते आम्हाला नक्कीच दर्शन देतील. तेव्हा मग श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणाले त्यांना तुम्हाला दर्शन देण्याची इच्छा
त्यांना एक दृष्टांत सांगितला. एक वरती म्हणजे एक दोरीवर चालणारा माणूस असतो, त्याचं ते एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचणं इतकंच असतं. मग तो खाली पाहत नाही, वरती पाहत नाही, सगळीकडेही पाहत नाही. वरती न पाय, खाली न पाय, सगळीकडे पाय, डावीकडे न पाय, उजवीकडे न पाय. त्याचं लक्ष कुठेच जात नाही. त्याचं लक्ष फक्त या टोकाकडून त्या टोकाकडे इतकंच त्याचं साध्य असतं. मग तो जेव्हा त्या दोरीच्या ऐलाकडून पहिल्याकडे म्हणजे या पहिल्या टोकाकडून शेवटच्या टोकापर्यंत जातो, तेव्हा त्याला 20 दाम मिळतात. ते 20 दाम मिळाल्यानंतर त्याला मिळतात. तेव्हा स्वामी म्हणतात, त्याने जर इकडे तिकडे पाहिले असते तर त्याचे हाडांची रांगोळी केव्हाच झाली असती, तो म्हणजे शिल्लकच राहिला नसता. तेव्हा कोणतीही गोष्ट करताना तुम्ही अगदी लक्षपूर्वक एकनिष्ठतेने करा. मी जसा विधी सांगत आहे असंच तुम्ही करावा, असं चांगदेव भट्ट व डकले यांना त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही एका जाताना भिक्षा माऊरला जावे. माऊरला जाताना तुम्ही एकाच घरी भिक्षा न करावी, दर मुक्काम करीत जावे. 2-4 ठिकाणी भिक्षा करावी. भिक्षा केल्यानंतर तुम्हाला जर एखादं ओळखीचं गाव लागलं किंवा नातेवाईकाचं गाव लागलं तर तेथे तुम्ही जाऊ नका. तेव्हा हो काजी असं म्हटले आणि चांगदेव भट्ट व डकले निघाल्यानंतर त्यांना डकल्यांची सासूरवाडी डावलवाडी हे गाव लागलं. मग त्यांना बायका म्हणून डावलवाडी हे गाव लागलं. कटकटी दौलताबादहून ते निघाले. कटकटीच्या वाटा म्हणजे देवगिरीच्या वाटा, जेव्हा देवगिरीला बाजार भरतो तेथे ते गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना म्हणजे तेथील ते पैंजण, चुळी, दोऱ्या असे सर्व काही पाहिल्यानंतर त्यांना बायका मुलांची आठवण झाली. ते म्हणाले, आपण जर तेथे गेलो तर आपल्या आता परत येणे नाही, मग आपण आपल्या बायका मुलांसाठी काहीतरी घेऊ आणि ते देऊ, बाहेरची बाहेर देऊ सगळ्यांना. बघ, पण सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही गेल्यानंतर तुम्ही नातेवाईकांना भेटू नका, म्हणजे नातेवाईकांना गावी जाऊ नका, त्यांच्या ठिकाणी मुक्काम करू नका. पण ते घेतल्यानंतर त्यांनी ते बाहेरच्या बाहेर गेले. ते भातुके म्हणजे खेळणी वगैरे मुलांसाठी घेतली, काही वस्तू घेतल्या आणि ते घेतल्यानंतर ते गेले व बाहेरच्या बाहेरच ते देऊ लागले. तेव्हा ते नातेवाईक म्हणू लागले, अंगणात तरी या म्हणे तुम्ही द्यायला, बाहेरच्या बाहेरच भेट घ्या आणि तसेच जा. मग ते बाहेरच्या बाहेर अंगणात येतात. अंगणात आल्यानंतरही ते सोयरे त्यांना म्हणतात, अहो मध्ये तरी या, बाजावर तरी बसा, असं त्यांना आग्रह करतात. मग बाजावर बसवण्यासाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्यांना हातपाय धुवायला पाणी देतात. पाणी दिल्यानंतर त्यांना जेवणासाठी विनंती करतात. मग त्यांचं जेवण आणि त्यांचं तिथं पाय वगैरे धुणे, आंघोळ वगैरे सर्व काही झाल्यानंतर त्यांना त्या उशीर होऊन जातो, तेथेच मुक्काम करावा लागतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठतात. तेव्हा चांगदेव भट्ट डकल्यांना म्हणतात, आपल्याला स्वामींनी काय विधी सांगितला होता आणि आपण काय विधी अनुसरला, तेव्हा आपल्याला दत्तात्रय प्रभू का म्हणून दर्शन देतील. मग ते परत तसेच मागे फिरतात व दत्तात्रय श्री चक्रधर प्रभूंना चक्रधर स्वामींना सर्व घडलेला वृत्तांत सांगतात. तेव्हा श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणतात, दत्तात्रय प्रभू तुम्हाला का म्हणून दर्शन श्री दत्तात्रय प्रभू तुम्हाला का म्हणून दर्शन देतील, त्यांचं दर्शन अमुक किंगा. तेव्हा त्यांनी तेथे लेकुरवाळी मातेचा दृष्टांत सांगितला. ते म्हणतात, एक लेकुरवाळी माता असते, तिला जेव्हा तिचे मूल जेव्हा उलट्या करते तरी ती त्याला पाजते, ती पुन्हा उलट्या करते तरी ती त्याला पाजते, असे 3दा होते. तेव्हा तिच्या बरोबर असलेल्या मायाबाईने तिला म्हणतात, अगं ती पुन्हा पाजते, ती पुन्हा उलट्या करते, तरी तू तिला का पाजते. तेव्हा ती म्हणते, त्याचं मी दूध पाजल्यानंतर त्याचे ओठ तरी ओले राहतील ना, किंबहुना थोडं तरी थेंबभर दूध तरी त्याच्या पोटात जाईल ना. तसेच परमेश्वर एक विशेष ज्ञानी या. परमेश्वर जेव्हा विशेष
मानधन देतात, तेव्हा परमेश्वर सर्वज्ञ श्री जगदीश स्वामी त्यांना म्हणतात की या जीवाची निदान या धर्मावर राहण्याची वासना तरी राहील ना. असेच एकदा चांगदेव भट्ट वेरूळला असताना चतुर्विध मठात असताना जेव्हा ते परमेश्वर पुरवून म्हणजे रिद्ध पुरवून येतात, तेव्हा रिद्ध पुरवून आल्यानंतर ते बळेग्रामहून काही महाजन स्वामींच्या दर्शनाला येतात. स्वामींच्या दर्शनाला आल्यानंतर ते म्हणतात, बळेग्राम म्हणजे जी चांगदेव भट्टांची आई असते ती त्यांची खंती आठवण काढत असते. मग म्हणे तुम्ही मग ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करतात की म्हणे चांगदेव भट्टांची आई त्यांची आठवण काढत आहे, तरी तुम्ही त्यांना पाठवावे, त्यांच्या गावाला पाठवावे. तेव्हा श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणतात, बटिका तुम्ही आता तुमच्या गावाला जावे, तुमची आई तुमची काळजी चिंता करत आहे. तेव्हा मग चांगदेव भट्ट त्यांना दंडवटे घालतात, त्यांच्या श्रीचरण लागतात व त्यांना बोळवणी त्यांच्या श्री चांगदेव भट्टांना बोळवणी करण्यासाठी श्री चक्रधर स्वामी त्यांच्या म्हणजे खांद्यावर हात ठेवून 2 पावले त्यांना पोचवण्यासाठी पुढे जातात व त्यांना विचारतात, आता तुम्हाला श्री प्रभूंचे सेवा सन्निधान लाभले तर तुम्हाला आमची आठवण येईल का? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तेव्हा चांगदेव भट्ट म्हणतात, हे काय जी म्हणजे असं होईल का? तुमची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहील का? मग श्री चांगदेव भट्ट असे म्हटल्यानंतर म्हणे तुम्ही आम्हाला कसे आठवाल? तर मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणतात, दिवसातून 7-5 वेळा तरी तुम्ही आम्हाला आठवावे. नाही 7-5 वेळा आठवता आले तर 4-2 वेळा तरी आठवावे. नाही 4-2 वेळा आठवता आले तर 1-2 वेळा तरी तुम्ही आम्हाला आठवावे, असे स्वामींनी त्यांना सांगितले. त्यानंतर तेथे त्यांनी पशुचा दृष्टांत दिला. ते रवंतलया जसा एखादा पशु असतो तो रानावनात कडाकापारीमध्ये जाऊन गवत काडी वगैरे खातो, दुष्टपुष्ट होतो, सप्त धातूंनी त्याला शक्ती प्राप्त होते व तो तृप्त होईपर्यंत गवत खाल्ल्यानंतर रवंत करतो. त्याचप्रमाणे आपणही परमेश्वराचं चिंतन करावं असं सांगितल्यानंतर ते पुढे त्यांनी स्वामींनी त्यांना विचारलं, तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आमच्या असान्निध्याने जात आहात तर तुम्ही आमचं चिंतन कसं कराल? तेथेही स्वामींनी त्यांना भिंगुरटीचा दृष्टांत सांगितला. स्वामी त्यांना म्हणतात, एक भिंगुरटी असते, भिंगुरटी म्हणजे कुंभारी, ती मातीचं घर तयार करते. त्या मातीच्या घराला एक छिद्र ठेवते व ती एक आळी शोधून आणते. त्या आळीला त्याच्यामध्ये घालते. ती टोचून घातल्यानंतर त्या आळीला इतक्या असहाय्य वेदना होतात. जेव्हा ती आळी शोधून आणते व त्या छिद्रातून आत घातल्यानंतर ते छिद्र मातीने लिंपमान करून म्हणजे लिपून घेते. त्यानंतर ती लिपून घेतल्यानंतर जेव्हा ती आळी सारखी तिला इतक्या असहाय्य वेदना होत राहतात, ती म्हणते, ती भिंगुरटी आणि मला टोची, भिंगुरटी आणि मला टोची, असं तिचं सारखं चिंतन चालू असतं. चिंतन करता करताच तिला पंख फुटतात आणि ती भिंगुरटी होऊन जाते. तसेच आपणही परमेश्वराचं असं स्मरण चिंतन करावं व परमेश्वरानेही आम्हाला त्याच्या सुस्वरूपात विलीन करून घ्यावं अशी परमेश्वरांनी मी प्रार्थना करते. तसेच स्वामींनी एकदा देवाईसाला कृष्ण निरूपण सांगितले. साधा ईसा सर्वज्ञ जेव्हा आतल्या ओट्यावर आसनस्थ होते तेव्हा साधा ईसा आल्या, त्यांनी दंडवटी घातली, त्यांच्या श्रीचरणा लागल्या. त्यानंतर देवाईसा आल्या, त्यांनी पण स्वामींना दंडवटी टाकली व श्रीचरणा लागल्या.
साधायसांना म्हणाले, साधायसा तुम्ही स्नान करून या. हो काजी असं स्वामींना त्यांनी म्हटलं व त्यांनी स्वामींना दंडवटे घातले, श्रीचरणा लागल्या व कपडे घेऊन ते अंघोळ स्नानासाठी बाहेर गेल्या. पण त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, मी बाहेर गेल्यानंतर देवाईसाला श्री जगन्नाथ स्वामी काय निरूपण करतील असं त्यांच्या मनामध्ये विचार करत करतच त्या बाहेर गेल्या. परंतु त्या पूर्णपणे बाहेर गेल्या नाही. त्या दरवाजाच्या आडोशाला उभ्या राहिल्या. आडोशाला उभे राहून स्वामी नेमकं देवाईसाला काय निरूपण करीत आहेत त्याचा त्या विचार करू लागल्या. मग स्वामींनी देवाईसांना सांगितले की देवाईसा आता तुम्ही इथून जा. मग तेव्हा देवाईसा म्हणाल्या, स्वामींना म्हणाल्या की आम्ही सर्व काही सोडून तुमच्या दर्शनासाठी इथं आलो आहोत आणि येथे आलो असताना तुम्ही आम्हाला काही म्हणजे काहीच असं देवाविषयी काही धर्माविषयी काही सांगितलं नाही आणि आम्हाला इथून तुम्ही आमची पाठवणी करत आहात. तेव्हा असं सांगितल्यानंतर देवाईसाला श्री जगन्नाथ स्वामी म्हणाले, असं आहे तरी तुमच्याजवळ काय की तुम्ही ते सोडून आला. तुमचा पती होता, तोही मरून गेला. त्यानंतर त्या पतीचं असं म्हणजे जर काही आहे तर तेही तसं काही नाही. सहजेच लेओ नेसो खाव म्हणजे अशा स्त्रियांना, विधवा स्त्रियांना 800 वर्षापूर्वी असं म्हणजे अलंकारयुक्त म्हणजे पहिलं राहू दिलं जात नव्हतं. विधवा स्त्रियांना असं चांगलं खायलाही दिलं जात नव्हतं. तसंच त्यांना असं चांगले कपडे वगैरे घालण्यासही त्या काळी बंदी होती म्हणावी की काय ते मानसिकता म्हणावी ते मला काही सांगता येणार नाही एवढं, पण त्या काळी होतं. त्यानंतर जेव्हा तसंही काही नाही म्हणे, तुम्ही बापा भावाकडे राहतात, स्वयंपाक पाणी करतात, खरकटी भांडी घासतात आणि एक वेळचं पोटभर जेवण तुम्ही तेथे करतात. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला इथं यावं, जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा तुम्ही यावं आणि जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा तुम्ही जावं. यापेक्षा असं महान असं काय म्हणे देवती. असं सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या, तुम्ही असं कुष्ठधर्मियांविषयी असं वागावं, कुष्ठधर्मियांचा धर्म अंगीकारावा. मग त्या म्हणाल्या, त्या धर्माविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. मग तो सांगायचं मग स्वामी म्हणतात त्यात जाण्यासारखं आहे तरी काय. त्यांनी मग एक कुष्ठरोगियाचा दृष्टांत सांगितला. स्वामी श्री जगन्नाथ स्वामी म्हणाले, एक व्यापारी असतो, त्याला कुष्ठरोग होतो. कुष्ठरोग झाल्यानंतर त्याच्या पूर्ण हातापायाची बोटे पूर्णपणे असे गळून जातात. त्याच्यामुळे त्याचे सोयऱ्याची धायरे, नातेवाईक, बाप भाऊ किळस घृणा करतात, त्याच्यावर फुंकतात. त्याच्या माया बहिणी म्हणजे त्याची स्वतःची बायको जेव्हा त्याला म्हणते, तू मरमर कुडी, तू का मरत नाहीस. जेव्हा त्याची जी साथीदारी नसते, जी सर्व काही करते, ती जेव्हा त्याला असं बोलते, त्याचे भाऊ बोलतात, तेव्हा तो आंतरिक मनातून खूप दुःखी होतो आणि त्याला म्हणजे असं चालता येत नाही. तेच गावाच्या पाठीमागे एक डुबळेश्वराचं मंदिर असतं. तो खरकतच त्या मंदिरामध्ये जातो आणि त्या देवाला म्हणतो, आता देवा मी तुझा आणि तू माझा. पण जनाच्या लाजकाज जेव्हा इतर त्याच्या घरातील जेव्हा लोक नावं ठेवतील म्हणून त्याचे बाप भाऊ त्याला आणण्यासाठी जातात. परंतु तो म्हणतो, मी आता तुमचा कोणी नाही आणि तुम्ही माझी कोणी नाही. आता मी देवाचा आणि देव माझा. तो तर म्हणजे तसं पाहिलं तर ती देवता त्याचं म्हणजे तेथे येणारे जे काही असे दुबळेश्वराच्या मंदिरात येणारे साधक एका खापरामध्ये त्याला जेवण देतात व एका करामध्ये त्याला पाणी भरून ठेवतात पिण्यासाठी. अक्षरशः त्याला हाताची बोटे नसतात, पण तो स्वामींनी असं अनुकरण, तो पाणी कसं पितो हे अनुकरण ते करून दाखवलेलं आहे. त्यानंतर जेव्हा साधायचं म्हणते, अन्न वस्त्र निवारायचं झालं, पण मग पुढे हे झालं म्हणे स्वामी. पण मग स्वामी म्हणतात, त्यांनी एवढं देवतेविषयी त्याने एकनिष्ठ त्यांनी भक्ती केली, तेव्हा
जैसे लक्ष्मणाने रामाची भक्ती केली, तर जसे रामाने लक्ष्मणाची भक्ती केली तशीच सहसा अर्जुनाने श्री दत्तात्रय प्रभूंना दुःख दाखवताना हातात पिस्तूल घेतला व दुःख केसांना दाखविले. त्याप्रमाणे भक्ती करायची ठरली तर अत्यंत अंतर्मनातून, जसं भट्टवासांनाही स्वामींनी सांगितले आहे, परमेश्वर भजावा तो कसा अंतर्गाम्य. त्यासाठी मगाशी तर ताईने आपल्याला सांगितलं की त्या लेळेतून भजन म्हणजे परमेश्वर भजावा पूजावा कसा, त्यासाठी द्रव्य लागत नाही आणि त्यासाठी परमेश्वर हा अंतर्गाम्य. तसे त्याप्रमाणे एकदा रेणायकांना ताप आलेला असतो. ताप आल्यानंतर ते डोमाई मातेचं देऊळ असतं ते त्यांच्या मनामध्ये येतं आपण जावं व त्या आधी श्री चक्रधर स्वामींच्या आधी डोमाई मातेचं दर्शन घ्यावं. पण ते जेव्हा रेणाईक जेव्हा डोमाई मातेच्या देवळामध्ये जातात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये त्राण राहत नाही. त्यांना दोघं जण धरून त्या मंदिरामध्ये नेतात व तिथे ते त्या डोमाई मातेला विडा वाहतात व त्यांचं म्हणजे दर्शन घेतात. त्यानंतर ते जेव्हा श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला निघतात तेव्हा चक्रधर स्वामी तेव्हा त्यांना ऑटोमॅटिक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला निघतात तेव्हा त्यांच्या अंगामध्ये पूर्ण म्हणजे परत शक्ती संचारते व ती शक्ती संचारल्यानंतर ते परत स्वामींकडे जातात. मग तेथे गेल्यानंतर स्वामींना घडलेला त्यांना जे जाणवलं ते सांगतात, म्हणे मी डोमाई मातेच्या दर्शनाला गेलो तर माझ्या अंगामध्ये ताप आला, मला चालता येईना. मग ते म्हणे मला चालता येईना. नंतर मी जेव्हा तुमच्या दर्शनासाठी निघालो तर माझ्या शरीरामध्ये पूर्ण शक्ती संचारली. मग स्वामींनी सांगितलं ते चिंबोरी पुरे म्हणजे येण्यासाठी जो भक्त माझ्याकडे येण्यासाठी म्हणजे पूर्ण अंतर्मनातून येतो त्याला मी क्षणोक्षणी सहाय्य करतो. म्हणून जीवासाठी परमेश्वरच ही संपत्ती आहे, बाकीची सर्व ही अकळ संपत्ती आहे. दंडवत प्रणाम. आयोजकांनी मला बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच माझ्याकडून काही बोलताना वेळा सांगताना काही चूक झाली असेल तर बाबांनी, तपस्विनी ताईंनी व सर्वांनीच मला माफ करावे. दंडवत प्रणाम. दंडवत ताई, तुम्ही म्हटले असेल ना ताईंना पूर्ण लेणी चरित्र सांगा तरी ताईंनी सांगून टाकलं असतं, पण वेळेचा अभाव आहे ताई. पुढच्या वेळेस नक्कीच आपण लेणी चरित्र आपल्या गावात लावायचं असेल त्यावेळेस आता आपल्याला कुठल्याही तपस्विनी बोलवायची गरज नाही. ताईंना जरी तुम्ही ते सत्राची जबाबदारी देऊन टाकली तरी खूप आहे. ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा. यानंतर आताच या ठिकाणी नांदेड येथून परमार्ग सेवक सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे आपले सदस्य पटाले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. यानंतर परमार्ग सेविका पाटील सविताताई पाटील यांना विनंती आहे की आपण आपले विचार मांडायचे. शेवटाकडे जात आहोत आपण, आता कार्यक्रमाच्या सांगत्याकडे जात आहोत. शेवटचे 1-2 फक्त आता वक्ते राहिले, आपण थांबणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाद्वारे आयोजित पंचवर्षी तपपूर्ती नामस्मरण व आचरण सोहळा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाईदेव मुनी बाबाजी, तपस्वीराज पंजाबी बाबा आणि येथे जमलेल्या तपस्विनी आई, साधू संत, माझ्या अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी यांना सर्वांना माझा दंडवत प्रणाम.
मला म्हणजे उपदेश घेऊन खूप लग्नानंतर उपदेश घेतला मी. मला 7-8 वर्ष झाले ते उपदेश घेतल्यानंतर, पण फक्त मला नामच माहिती होते, नामाव्यतिरिक्त काहीच माहीत नव्हतं. ज्या दिवशी पहिल्यांदा बाबा आमच्या घरी आले, माझ्या मुलीची खूप इच्छा होती. ती तेव्हा 7 वर्षाची होती. तिची इच्छा होती की मला गुरु करायचा बा असं, तिची खूप इच्छा होती. पण मला मनात अशी भीती होती की मुलीला उपदेश कसा द्यायचा बा असं. माझ्या मिस्टरांचं हो होतं, पण माझं नको होतं. मग जेव्हा बाबा आमच्या घरी आले, माझ्या मुलीने सांगितलं की मला उपदेश घ्यायचा आहे बा असं. पण माझ्या मनात खूप शंका होत्या की मुलीला उपदेश कसा द्यायचा, काय द्यायचा. पण बाबा म्हटले तसं काही नाही बा, मुलीला जर आता म्हणजे उपदेश वगैरे दिला तर ती धर्म रूढ होईल बा असं, ती तिचा धर्म पुढे पण आचरू शकते बा असं. पुढे गेल्यानंतर पण ती म्हणजे ती अन्य घरात गेली तरी ती तिचं सांभाळू शकते बा असं. म्हणून तुला त्या दिवशी उपदेश दिला. आणि माझी मुलगी खूप छान बोलते. मला ती जेव्हा बोलते ना तेव्हा खूप आनंद होतो की तेव्हा बोलते ना तेव्हा मला खूप आनंद होतो की आपण तिच्या म्हणजे ती जेवढी पुढे जाईल बा तिच्यासारखं आपण पुढे नाही जाऊ शकत, पण उभं राहिलं पाहिजे बा असं. आणि मला इथं ढोऱ्या डोंगरात येण्याची खूप इच्छा होती. आणि फक्त पुरुष मंडळी येणार असल्यामुळे मग माझे नव्हतं येण्याचा योग. पण मग एक जण कॅन्सल झाल्यामुळे काका म्हटले की चला बा तुमच्या मिसेसला घेऊन घ्या, आपण जाऊ बा असं. आणि आज सकाळी किरण दादांनी आम्हाला नेलं. बाबा म्हटले की डोंगर बघायला नका जाऊ, तुम्ही अनुभवायला जा. मला ते डोक्यात, आणि जेव्हा जात होतो आम्ही रस्त्याने तेव्हा मला खूप भीती वाटत होती असं. आणि मी बाबांनी लिहिले नाती नागायचं ते पुस्तक वाचलं होतं. आणि मला तेव्हापासून असं वाटत होतं की ढोड्या डोंगरात जावं, बघावं आपण कसं असतं बा. त्यांनी कसं त्यांनी आस्तिपरी आचरण केली. आपल्या धर्मात खूप स्त्रिया होऊन गेल्या. पूजनीय मायदाईसा, पूजनीय बाईसा, खूप स्त्रिया होऊन गेल्या. पण फक्त आपण पुस्तकात वाचल्या आणि ज्या बाबांकडून अनुभवायला भेटल्या त्यांच्या पुस्तकातून वाचल्या ते आपण बघावं त्या ढोऱ्या डोंगरात कशा राहिल्या, त्यांनी कसं आचरण केलं. तर मग आज आम्ही जात असताना खूप म्हणजे जंगलातून जात असताना खूप भीती वाटत होती. आणि जेव्हा आम्ही त्या टेकडीवर चढायला लागलो होतो तेव्हा मला नको वाटत होतं की नाही चढावं बाबा असं, खूप भीती वाटत होती. पण जेव्हा मी देवाचं नामस्मरण करत गेली तर तेव्हा मला काहीच वाटलं नाही. मी कुठून आली, कुठपर्यंत पोहोचली बा असं, कुठपर्यंत पोहोचली आणि कशी गेली बा. मला तेव्हा असं वाटायचं पहिले सुरुवातीला जात असताना ते आई कशा राहिले असते बा एवढ्या एकट्या जंगलात. पण मग मी जेव्हा वर टेकडी चढत होती तेव्हा नामस्मरण करत होती. जेव्हा मी तिथं पोहोचली मला लक्षात आलं की फक्त त्या नामस्मरणातच मग्न होत्या. त्या नामस्मरण आजूबाजूला बघतच नव्हत्या की माझ्या आजूबाजूला काय आहे बा असं, कसं वातावरण आहे का. त्या फक्त देवाच्या नामस्मरणातच मग्न होत्या, त्या बाकीचं काही बघत नव्हत्या. आणि जे आज तिथे अनुभवायला भेटलं तिथे खूप असं आनंद वाटला, मनाला शांत वाटलं, मन असं शांत झालं की असं वाटतं की कधीतरी आपण सुद्धा तिथे असं आस्तिपरी आचरायला यावं बा. आज खूप आनंद वाटला तिथे गेल्यानंतर. आणि मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते ऋणायत्याचा दृष्टांत. म्हणजे एक शेतकरी असतो, तो खूप कर्जबाजारी असतो, त्याच्यावर खूप कर्ज झालं, त्याची शेती वगैरे घर सगळं गेलेलं असतं. मग तो आत्महत्या करायला जातो. मग ते परत त्याच्या डोक्यात विचार येतो. मग तो राजाकडे जातो. मग राजा म्हणतो की राजा त्या घेणेदारांना म्हणतो की तो तुम्हाला जेव्हा देईल, जिथे त्याचा अर्ध कर्ज माफ करावा तुम्ही, आणि तो तुम्हाला जिथे देईल, जेव्हा देईल तेवढं देईल तेवढं घ्या. तसं जेव्हा देईल तेव्हा घ्या. तसं परमेश्वराने आपल्यासाठी सुद्धा खूप सिक्युरिटी केलेली की आपल्याला मोठं विघ्न येत असताना सुद्धा परमेश्वर म्हणता की देवतेला म्हणता की हा माझा भक्त आहे, याला म्हणजे पाय मोडणार असतो तिथे फक्त खर्चटे लागणार. आणि खूप म्हणजे गावाच्या बाहेर अंतरावर होणार असतं, ते गावाजवळ होतं आणि सहाय्य होतं परमेश्वराचं आपल्याला. तिथे परमेश्वराचं सहाय्य होतं. दंडवत प्रणव. धन्यवाद ताई. आपण कमी वेळात खूप अनमोल असं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. कारण जीवनामध्ये परमेश्वराला ह्या जीवाकडून एकच अपेक्षा आहे की ह्या जीवाने आस्तिपरीचं कधी आचरण करेल. आणि अनेक वेळा देवाने आपल्याकडे जी वासना केली, आपल्याकडे बघितलं की याने अनुसारावं, आचरण करावं. आणि अनेक वेळा आपण ते देवाच्या इच्छेला आपण पुरलो नाही
अनेक वेळा आपण पतितप्रमाणे झालो. आता सुद्धा देवाने आपल्याला बोध दिलाय आणि आता सुद्धा देवाने आपल्याला अस्थिपरीच आचरायला लावली आणि या ठिकाणी कितीतरी साधक फक्त अस्थिपरी आचरणासाठी येत आहे आणि हा कार्यक्रम इथे घेण्याचा आपल्याला सगळ्यांना बोलवण्याचा हाच हेतू होता की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. आपणही भविष्यात जसं आपल्या सारख्याने ती अस्थिपरी आचरली तशी अस्थिपरी आपणही आचरावी असं म्हणत येणं की वाचणं होणं हे सुद्धा खूप मोठं आहे. देव म्हणतो करेल की नाही करेल, पण करेल अशी हावतदार पण इथे आलंच नाही तर मनामध्ये येईल कुठून. ते दिलीप दादांच्या मिसेस त्या सुद्धा म्हटल्या की आम्ही इथे राहायला तयार आहे. वातावरण इथे आल्यानंतर मनामध्ये ते संतोष भरतं आणि ज्या घरातून निघत नव्हत्या त्या म्हटल्या की मी इथे डोळ्यानंतर राहायला तयार आहे. हे फार मोठं यश या जागेचं आहे, आपल्या पूर्वजांनी केलेल्या नामस्मरणाचं आहे, तपश्चर्याचं आहे. त्यासाठी आपण त्यांचे सगळ्यांचे टाळ्या वाजून स्वागत करायचे. ज्या आचार्य या ठिकाणी आले, आपल्याला माहिती नाही कितीतरी साधक इथे येऊन गेले, त्यांचं सगळ्यांचं मी मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आणि आता आपल्या इथे जे एक साधक आपल्या डोळ्यासमोर आहे, परमपूजनीय तपस्वीराज बाबा पंजाबी यांचं आपल्याला पंचवर्ष तपपूर्ती करण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि उद्या आपण ते कार्य या ठिकाणी पार पाडणार आहे. काकाजींना उद्या 5 वर्ष पूर्ण होणार आहे. हे साधक आपल्याला भेटले, आपण त्यांचं उद्या या ठिकाणी पंचवर्षी तपपूर्ती सोहळा आपण करणार आहे. आता आपण सांगता समाजाकडे जातोय, तत्पूर्वी मी काही सूचना तुमच्यासाठी देतोय, त्या फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहे. या ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रायचित आपण सकाळी 10 वाजता ठेवलेलं आहे. 9 बाबा जर आपण टायमिंग बदलला तर आपण पत्रिकेवरती 10चा टाइम दिलाय. 10 वाजता तू प्रायचित्ताला सुरुवात केल्यावर प्रायचित्त 11 वाजता संपल, कार्यक्रम 11 ला चालू करायचा का मग? पण आपल्याला स्वयंपाकाला पण वेळ लागणार आहे. नाही बघा, उद्या सकाळी तुम्ही उठायचं नाही उठायचं ही तुमची स्वतंत्र स्मरणासाठी, नाहीतरी जे नेहमीचे दररोजचे तेच. बाकी आज ज्या बाया आलेल्या आहे किंवा आज जे माणसं आलेले ते यातले उठतात.